न्यूज। जिल्हाधिकारी डॉक्टर पंकज आशिया यांचा राज्यपालांच्या हस्ते सत्कार। ध्वजदिन निधी संकलनात उत्कृष्ट कामगिरी। अमरावती विभागात सर्वाधिक निधी संकलन। जिल्ह्याने सशस्त्र सेना ध्वजदिन निधी संकलनात गेल्या वर्षी उत्कृष्ट कामगिरी केली आहे। अमरावती विभागात संकलनात जिल्हा प्रथम स्थानावर आहे। या कामासाठी राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते जिल्हाधिकारी डॉक्टर पंकज आशिया यांना राजभवन मुंबई येथे सत्कार करून गौरवण्यात आले। सशस्त्र सेना ध्वजदिन निधी संकलनात जिल्हा विभागात प्रथम तर विदर्भात द्वितीय क्रमांकावर आहे। या उत्कृष्ट कामासाठी राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांनी अभिनंदन करून जिल्हाधिकारी डॉक्टर आशिया यांचा सन्मान केला। जिल्हाधिकारी जिल्हा सैनिक बोर्डाचे अध्यक्ष आहेत। यावेळी त्यांच्या समवेत सहाय्यक जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी बालाजी नरहरी शेंडगे उपस्थित होते। भारतीय भूदल, नौदल व हवाई दलातील वीरगती लाभलेल्या जवानांचे स्मरण करणं आणि अपंग सैनिक, माजी सैनिक व त्यांच्या कुटुंबियांच्या कल्याणकारी योजनांसाठी निधी उभारणं यासाठी दरवर्षी 7 डिसेंबर हा दिवस संपूर्ण भारतात सशस्त्र सेना ध्वजदिन म्हणून पाळला जातो। ध्वजदिनी निधी संकलनासाठी 2023 या वर्षाकरता जिल्ह्यास राज्य शासनानं 59,68,000चं उद्दिष्ट दिलं होतं। जिल्हाधिकारी डॉक्टर आशिया यांच्या मार्गदर्शनात तब्बल 88,82,266 रुपये एवढा उद्दिष्टांच्या 148.83% एवढा निधी संकलित करण्यात आला। जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालय, संस्था, कारखाना, सरकारी, निमसरकारी कार्यालयीन ध्वजदिन निधीस सढळ हाताने मदत केली। या निधीतूनच सैनिकांसाठी विविध कल्याणकारी योजना राबवण्यात येत असतात। सशस्त्र सेना ध्वजदिन निधीस दिलेलं दान हे सर्वोत्तम दानापैकी एक आहे। त्यामुळे प्रत्येकाने निधी द्यावा असं आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केलं आहे। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.